अगोदर मी रिअल इस्टेटमध्ये कामाला होती. बरं 4-4.5 वर्ष रिअल इस्टेटमध्ये मी काम केलं बरं आणि त्यानंतर स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचं म्हणून मग मी फूडचा बिझनेस स्टार्ट केला. शिक्षण काय झालं झालं ग्रॅज्युएशन शिक्षण ग्रॅज्युएशन कुठून फर्ग्युसन कॉलेज. एफ सीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे. मग त्याच्यानंतर ना तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करून तुम्ही लिट्टी चोखा हा व्यवसाय करताय का? स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा होता ना, त्यामुळे म्हणजे स्वतःचं काहीतरी असावं, छोटं असू दे या मोठं असू दे, पण स्वतःचं असावं. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी आपण त्या ठिकाणी करत असतो. नाव काय आपलं? शुभांगी साळवे. शुभांगी साळवे. हा कोणता व्यवसाय आणि याची सुरुवात कधी झाली? ह्या व्यवसायाची सुरुवात 9 महिन्यापूर्वी झाली आहे आणि ही बिहारची ऑथेंटिक डिश आहे. जसं आपल्या इकडे पुरणपोळी वगैरे बनवतात तसं तिकडे लिट्टी चोखा बनवतात आणि हे 9 महिन्यापूर्वी आम्ही स्टार्ट केला बिझनेस. हा पहिलाच व्यवसाय आहे का? याच्या अगोदर तुम्ही गावाकडचं जे धपाटा बोलतात बरं तो व्यवसाय स्टार्ट केला होता, पण म्हणजे त्याला एवढा रिस्पॉन्स नाही भेटला. म्हणून मग मी एक आमच्या इथं बिहारच्या आंटी आहेत, त्यांनी मला लिट्टी चोखा खाऊ घातला. मी त्यांना प्रॉपर रेसिपी वगैरे विचारली की आंटी तुम्ही कसं बनवता, काय असतं, हे सगळं विचारलं. तर मग त्यांनी मला सांगितलं. मग मी बघितलं की हे पण तर हेल्दी आहे. जसं धपाटा आपल्यासाठी हेल्दीच असतो, वेगवेगळ्या डाळीच्या पिठांपासून बनवलेला असतो, तसं हे पण हेल्दी. व्यवसाय किती जण मिळून व्यवसाय करताय? मी आणि माझा फ्रेंड आहे, ते दोघं मिळून व्यवसाय करतो. दोघांनी मिळून तुम्ही चालवलेला आहे. प्रॉपर तुम्ही कुठले? अहिल्यानगरची आहे मी, पारनेर तालुका, पळशी, प्रतिपंढरपूर. मित्र? सोलापूर. सोलापूर. तुम्ही सोलापूर? हो, मी सोलापूरचा आहे. बरं, तुम्ही या क्षेत्रामध्ये कसं वळालात? याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? ॲक्च्युली मी याच्या आधी जॉब करायचो लॉजिस्टिकमध्ये. हां तर मी जॉब रिसेंटली मला सोडून 6 ते 7 महिने झाले. बरं इकडे थोडा रिस्पॉन्स चांगला भेटू लागला आणि हा हेल्दी फूड पण आहे ना. ह्या बिझनेस स्टार्ट करून 9 महिने झाले. त्यानंतर मी 3 महिन्यानंतर हा जॉब सोडून हे बिझनेस जॉईन केलं. बरं त्याच्या आधी ही चालवायची. बरं. किती रुपये चार्ज घेत आहे तुम्ही? आपल्याकडे 70 पण आहे आणि 80 पण आहे. विदाऊट घी घेतलं तर 70, विथ घी घेतलं तर 80. एका दिवसाला कमीत कमी किती प्लेट जातात अंदाजे? आमच्या एका दिवसाला म्हणजे वीकडेजमध्ये जर बघितलं तर आमच्या 70 ते 80 किंवा त्याहून जास्त जातात. 70 ते 80. हां, आणि विकेंडला म्हटलं तर 100-150 किंवा थोडंफार मागे पुढे असतं. ही गाडा किती वाजता चालू होतो? 1 ते रात्री 10, 10:30. प्रॉपर मला इथला पत्ता सांगा. विमाननगर, निको गार्डन सोसायटी. दोघांनी नोकरी सोडून या ठिकाणी व्यवसाय सुरुवात केलेला आहे.